एखादी महिला भगिनी पक्षासाठी काम करत असेल तर तिचे संबंध थोर मोठ्या नेत्यांसोबत जोडणं अनैतिक संबंध आहेत. तिच्या चारित्र्यावरती संशय घेणं, चारित्र्याचं हनन करणं यांसारख्या गोष्टी समाजकंटक करत असतात. मित्रांनो, एखादी महिला पक्षासाठी कष्ट करते, काम करते, समाजामध्ये प्रचारापासून ते सगळ्या गोष्टी त्या पक्षासाठी करत असते आणि तिला फळ देखील ते पक्ष देत जातं. काही-काहींना नगरसेवक बनवतं, सरपंच बनवतं, आमदार बनवतं, खासदार बनवतं. हे सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या मेहनतीवरती भेटतात. परंतु या समाजातली घाणेरडी समाजकंटकं म्हणतात काय, साहेबांचा माल, साहेबांचं सामान, साहेबांच्या कृपेमुळं हिला सगळं भेटलेलं आहे. साहेबांमुळं हिला आमदारकी भेटली, साहेबांमुळं हिला खासदारकी भेटली. यांसारखी गोष्टी बोलणारी ही समाजकंटकं आपल्याला या समाजामध्ये दिसून येतात. यांची लायकी हे सिद्ध करतात मित्रांनो. हे सोशल मीडिया आले, हे Instagram कमेंट सेक्शन आलेलं आहे. या सोशल मीडियाचे फायदे लाख आहेत, परंतु तोटे हे 10 लाख आहेत. मित्रांनो, ह्या तोट्यांमध्ये जर आपण बघितलं, हे कमेंट सेक्शन ज्यावेळेस ह्या कमेंट सेक्शनमध्ये घाण करणारी लोकं आपल्याला दिसून येतात. मनाला कुठेतरी वाईट वाटतं, की आपण 21व्या शतकामध्ये आहोत, तरी देखील एवढ्या खालच्या वृत्तीचे लोकं या समाजामध्ये आहेत. यांची लायकी हे विसरून गेलेले आहेत. थोडा तरी सुशिक्षितपणा आपण दाखवावा, हे देखील विसरून गेलेले आहेत. जर आपण अशिक्षित आहोत, तर आपल्याला कुठलाही अधिकार येत नाही, अशा गोष्टी कमेंट करायला, एखाद्याला शिव्या घालायला. कोणीही कोणाला कमेंट करतंय, एखादी मंत्री आहे, एखादी महिला मंत्री आहे, एखादी महिला आमदार आहे, सरपंच आहे, नगरसेविका आहे, यांच्या कमेंट सेक्शनमध्ये गेला तर तुम्हाला अक्षरशः खालच्या पातळीवरती जाऊन बोलणारे लोकं आपल्याला दिसून येतात. यांनी यांचं काय वाकडं केलेलं आहे, यांचा लांब-लांबपर्यंत संबंध पण नसतो. एवढंच नव्हे मित्रांनो, साध्या अकाउंटवरनं जर यांना जमलं नाही, तर फेक अकाउंटवरनं जाऊन हे कमेंट करतात. कमेंट करायची कशाला? जर त्या मुद्दा सॉल्व्ह करण्यामध्ये सक्षम नाहीये, त्याच्यावरती व्हिडिओ बनवा, ते व्हिडिओ टाका, त्याला ते उत्तर देतील. परंतु खालच्या लेव्हलला जाऊन बोलणं हे कितपत योग्य आहे? मित्रांनो, मला हे समजत नाही. एखादीची आई काढणे, एखादीचं बहीण काढणं, त्यांचे चारित्र्यहनन करणं, त्यांचे संबंध थोर मोठ्या नेत्यांसोबत दाखवून त्यांच्या कॅरेक्टरवरती संशय घेणं, त्यांना बदनाम करायचं काम हे समाजातले कंटक करतात. प्रत्येक स्त्रीच्या ज्या स्वतःला इंडिपेंडंट समजतात आणि चांगलं काहीतरी या समाजामध्ये करता येते, त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये ज्यावेळेस आपण जातो, अतिशय खालची पातळी आपल्याला दिसते. का महिलांनी पुढं पडायचंच नाही का? महिलांनी समाजासाठी काम करायचंच नाही का? मित्रांनो, काय चाललंय हे नेमकं? आणि ह्याच्यावरती पोलीस प्रशासन ॲक्शन का घेत नाही? खालच्या लेव्हलच्या कमेंट, एवढ्या खालच्या लेव्हलला जाऊन कमेंट करणं कितपत योग्य आहे मित्रांनो? मित्रांनो, एखादी बाई जर अ, छोटे-मोठे कपडे घालून जर नाचत असेल, तर तिच्या कमेंट सेक्शनमध्ये चांगल्या कमेंट्स दिसून येतात. परंतु एखादी पक्षासाठी काम करणारी जी स्त्री आहे, एखादी पक्षासाठी काम करणारी महिला आहे, जर तिचे कमेंट सेक्शन जर आपण पाहिले, तर आपल्याला लोकांची खानवृत्ती दिसून येते. खालच्या पातळीवरती जाऊन त्या महिलेला बोलतात. त्यांची गुन्हा आहे का? का त्या समाजासाठी काम करतात आहे, पक्षासाठी काम करतात आहे. तुम्ही एखादी महिला स्वतःला एक्सपोज करून घेते, तर तिच्यासाठी तुम्ही चांगल्या कमेंट करता. अक्षरशः हार्ट पाठवता, हृदय पाठवता. परंतु एखादी महिला ती समाजासाठी काम करत आहे, समाजातल्या छोट्या-मोठ्या घटकांपासून समाजातली सेवा करायचा प्रयत्न करत आहे. त्या महिलेच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तिचे संबंध तुम्ही थोर मोठ्या नेत्यांसोबत जोडता. याच्यावरनं तुमची लायकी सिद्ध होते. तुमच्या घरात देखील आई आहे, तुमच्या घरात देखील बहीण आहे. ज्यावेळेस आपण कमेंट टाइप करतो ना, त्यावेळेसच आपल्याला आपली आई आठवली पाहिजे, आपली बहीण आठवली पाहिजे. त्यावेळेसच आपण जाऊन ती कमेंट पोस्ट केली पाहिजे. तुमच्या घरामध्ये असलं कोण दिसतच नाहीये, त्यामुळे तुम्ही एवढ्या खालच्या लेव्हलला उतरला आहात. थोडं तरी लाज बाळगूयात, थोडं तरी शरम बाळगूयात. आपण आपल्या घरात पण आई आहे, आपल्या घरात पण बहीण आहे.